शेतातून आलेले हरिण अचानक रस्त्यावर आल्याने स्कूल रिक्षा उलटून अपघात झाल्याची घटना आज सकाळी 9 वाजेच्या सुमारास हातनी ते बळेगाव रस्त्यावर घडली। या अपघातात एक विद्यार्थी ठार झाला असून इतर दोघे गंभीर जखमी झाले आहेत। गणेश गोविंद निलेवाड वय 13 वर्ष, वर्ग 7वा, राहणार हातनी असे मृताचे नाव आहे। तर साक्षी सयाजी निलेवाड वय 15 आणि विनायक माधव मुगले वय 13 दोघेही राहणार हातनी हे गंभीर जखमी झाले आहेत। त्यांना अधिक उपचारासाठी नांदेडला हलवण्यात आले आहे। हातनी ह्या गावातील गणेश गोविंद निलेवाड, साक्षी सयाजी निलेवाड आणि विनायक माधव मुगले हे तिघे इतर 4 विद्यार्थ्यांसोबत विद्यार्थी दररोजप्रमाणे बळेगाव येथील कृष्णमाई विद्या मंदिराला स्कूल रिक्षामधून जात होते। सकाळी 9 वाजेच्या सुमारास हातनी ते बळेगाव रस्त्यावर अचानक समोर हरिण आले। हरणाच्या धडकेने रिक्षा उजव्या बाजूला उलटला। नागरिकांनी लगेच रिक्षा सरळ केला। यावेळी रिक्षातील उजव्या बाजूला बसलेले गणेश, साक्षी आणि विनायक हे तिन्ही मुले गंभीर जखमी झाले। सर्व जखमींना उमरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। इथे उपचारादरम्यान गणेश गोविंद निलेवाड याचा मृत्यू झाला, तर साक्षी, विनायक यांना अधिक उपचारासाठी नांदेड येथे रवाना करण्यात आले। विशेष म्हणजे रिक्षा चालकाला यात कसलीही दुखापत झाली नाही, तसंच इतर 4 विद्यार्थी बाल बचावले। गणेश निलेवाड याच्या पश्चात 3 बहिणी, आई वडील असा परिवार आहे। मुलाच्या मृत्यूची माहिती मिळताच त्याच्या नातेवाईकांनी एकच टाहो फोडला।